रांगोळी काढायला तर खूप आवडते, पण कोणती नवनवीन डिझाईन काढू हा विचारही तुम्हाला पडत असेल तर चला मग आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर आणि सोप्या रोजच्या नवीन डिझाईनच्या 4 रांगोळ्या. हॅलो एव्हरीवन, राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुंदर आणि अगदीच नवीन डिझाईनच्या रोजच्या 4 रांगोळ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण शेवटची रांगोळी एक खास रांगोळी आपण काढलेली आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओत नक्कीच राहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या बघायला. तर प्रथमतः आपण एक फांद्याप्रमाणे 3 असे अर्ध्या राऊंडमध्ये फांद्या काढून घेतल्या. तर बघू शकता 3 आपल्याला बरोबर अशा सर्कलमध्ये फांद्या काढून घ्यायच्या आहेत आणि बरोबर फांदीच्या टोकाला एक एक पान काढून मागच्या बाजूला आपण एक एक छोटे छोटे फूलसुद्धा काढून घेणार आहोत. अगदीच व्हाईट कलरचे 4 डॉट देऊन बोटाच्या साहाय्याने ते थोडेसे प्रेस करून एक फुलाचा शेप बनवून घेतला आणि बरोबरमध्ये लाईट असा येल्लो कलर स्प्रेड करून एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. तर बघू शकता फुलांना सुंदर असा लुक तयार झाला आणि पानांमध्ये सुद्धा डार्क असा ग्रीन कलर आपण भरून घेतलेला आहे आणि व्हाईट कलरनेच त्यावरती शिरासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. अगदीच रोजच्यासाठी छोटीशी पण सुंदर ही आपली ही रांगोळी आहे. तर मध्ये एक डॉट देऊन त्यामध्ये रेड कलरचा डॉट द्यायचा आहे आणि बरोबर मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण पर्पल कलरचे डॉट्स देऊन घेणार आहोत. अगदी छोट्या जागेत कमी वेळेत आणि दिसायलाही सुंदर असा लुक तयार होणारी ही आपली आजची रांगोळी आहे. तर कशी वाटली एक कमेंट करून ज़रूर सांगा आणि आवडली असेल तर नक्कीच काढून बघा. तर फुलांवरती सुद्धा आपण वरती एक एक तुऱ्याप्रमाणे शेप बनवून घेतला आणि तिथेच पर्पल कलरचे छोटे छोटे असे डॉट देऊन घेणार आहोत. तर बघू शकता फायनल लुकसुद्धा तयार झालेला आहे. बघणार आहोत आता 2 नंबरची रांगोळी. तर आपण एखाद्या झाकणाच्या साहाय्याने किंवा एखाद्या डब्याच्या झाकण असते त्याप्रमाणे आपण ठेवून अर्ध सर्कल काढून घेतले आणि बरोबर दोन्ही टोके राऊंड शेपमध्ये फिरवून घ्यायची आहेत. बघू शकता अगदीच तुम्ही हाताने किंवा बॉटलच्या साहाय्याने सुद्धा हे डिझाईन काढू शकता. या डिझाईनच्याच वरती आपण व्हाईट कलरचेच 5 असे डॉट देऊन मोठी मोठी डॉट द्यायची आहेत. चमच्याच्या साहाय्याने ते आतल्या बाजूला डॉट आपण ओढून घेणार आहोत. बघू शकता सुंदर असे फुलाचा शेप तयार होतो आणि मध्ये एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन घेतला. फुलाच्या बाजूलाच आपण छोट्या छोट्या अशा 2 रेषा मारून एक फांदीप्रमाणे आकार तयार करून घेणार आहोत. आजच्या रांगोळ्या नवीन डिझाईनच्या आणि व्हिडिओ आपण स्लो ठेवलेला आहे, कारण रांगोळी बघून कोणी काढू शकते. ते जास्त फास्ट केला तर समोरच्याला काय डिझाईन काढतायत कशी काढतायत ते समजत नाही. त्याप्रमाणे आज मी व्हिडिओ स्लो केलेले आहेत. तर फुलाच्या बाहेरच्या बाजूला आपण 2 कळ्या काढून त्यामध्ये रेड आणि येल्लो कलर भरून घेतलेला आहे. तर खालच्या बाजूला एक छोटेसे पाकळ्यांचे फूल बनवून दोन्ही बाजूंना एक एक पानसुद्धा काढून घेणार आहोत. अगदीच रोज रोज घरासमोर रांगोळी काढता, मग कोणती नवनवीन डिझाईन काढू हा प्रश्नही तुम्हाला पडतच असेल. त्यासाठीच आपण ही नवीन आयडियाच्या रांगोळ्या आज बघणार आहोत. तर बघू शकता पानामध्ये सुद्धा आपण डार्क असा ग्रीन कलर भरून घेतलेला आहेत आणि बाजूलाच कळ्या काढून घेतल्यात. तर खालच्या फ्लावर्समध्ये आपण लाईट असा व्हाईट कलर भरून मध्ये एक येल्लो कलरचा डॉट दिलेला आहे. ते जास्त काही कलर आपण यूज केलेली नाही, शुभ कलर वापरून बघू शकता आपला फायनल लुक तयार झाला. तर बघूया 3 नंबरची
हे रांगोळी. तर प्रथमतः आपण 2 बाय 3 बाय 2 असे डॉट देऊन घेतले. 2, 3 आणि 2 अगदीच छोटी छोटी डॉट प्रथम काढून घ्यायची आहेत आणि ती आपण रेषेच्या साहाय्याने जॉईन करून घेतली. तर बघू शकता क्रॉस आणि प्लस अशी जॉईन करून बरोबर रेषेच्याच बाजूला आणखीन एक रेषा आपल्याला काढून घ्यायची आहे. तर 2-2 अशा आपण रेषा काढून घेतल्या आणि बरोबर त्या 2-2 रेषांचे टोके आपल्याला एक फुलाच्या पाकळीप्रमाणे जॉईन करून घ्यायचे. तर बघू शकता राऊंड शेपमध्ये असे आपण हे पाकळ्या जॉईन करून सुंदर असे फूल तयार होते. काडीने थोडासा आपण सेटअप बनवून घेणार आहोत. बरोबर मध्ये आपण एक येलो कलरचा डॉट देऊन घेतला. तर फुलांच्या सर्वच पाकळ्यांच्या बाजूला रेषेच्या समोर जी रिकामी जागा आहे तिथे आपण येलो डॉट देऊन ते थोडेसे प्रेस करून घेतले आणि वरती रेड कलरचा डॉट दिलेला आहे. तर बघू शकता येलो आणि रेड सुंदर असे कॉम्बिनेशन डॉट्स दिसतात. तर असे आपले हे 6 पाकळ्यांचे फूल तयार होते आणि सर्वच पाकळ्यांच्या मध्ये आपण एक छोटी छोटी व्हाईट कलरनेच रेषा मारून टोक्याला लाईट असा ग्रीन कलरचे डॉट देणार आहोत. बोटाने थोडेसे ते प्रेस करू त्यावरती सुद्धा आपण रेड कलरचे डॉट टाकून घेतले. तर बघू शकता हे कॉम्बिनेशनसुद्धा सुरेख दिसते. तर सर्वच पाकळ्यांच्या वरती आपण 2-2 अशा छोट्या छोट्या रेषा मारून घेतल्या आणि रेषांच्या वरती 3-3 असे व्हाईट कलरचेच डॉट देणार आहोत. आणि बोटाने ते थोडेसे जस्ट प्रेस करून घेतलं तर सुंदर असा लुक तयार होतो. बघू शकता आपला फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण 2 रेषा मारून घेणार आहोत. अगदीच एक पुढे आणि एक त्याच्या थोडेसे पाठीमागे. तर या रेषा समांतर नाही मागे पुढे अशा मारून घ्यायच्या आहेत. तर व्हाईट कलरने रेषा मारून व्हाईट कलरनेच ऑल्टरनेटवर टोकांवरती डॉट देऊन घेतलेत. डॉटचे काडीच्या साहाय्याने आपण एक फूल बनवून घेणार आहोत. तर बघू शकता काडी बस बाहेरच्या बाजूला फिरवून सुंदर असे फूल तयार होते. तर दुसऱ्या रेषेच्या टोकेवरती आपण बोटानेच 3 पाकळ्यांचे फूल बनवून घेतले आणि त्यामध्ये लाईट असा येलो कलर भरून एक रेड कलरचे बरोबर मध्ये डॉट देऊन घेतलेली आहे. तर सुंदर असा फुलांना लुक तयार होतो. तर दुसऱ्या टोकांना आपण छोट्या छोट्या कळ्याप्रमाणे शेप बनवून घ्यायचा आहे. फुलाच्याच बाजूला एक छोटासा तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतला आणि तिथे 3-3 अशी व्हाईट कलरची डॉट देणार आहोत. ती सुद्धा बोटानेच एक पाकळीप्रमाणे शेप तयार करून छोटेसे फूल बनवून घ्यायचे आणि त्यामध्ये सुद्धा लाईट असा येलो कलर भरून घेणार आहोत. तर बघू शकता छोटीशी पण सुंदर अशी आपली रांगोळी तयार होत आहे. आपल्या रांगोळ्या आजच्या कशा वाटल्या एक कमेंट करून नक्की सांगा आणि रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशाच छोट्या छोट्या आणि नवनवीन डिझाईनच्या रांगोळ्या आपण चॅनलवर रोजच अपलोड करत असतो. तर ही रंगोली चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा सूचना असेल तर नक्कीच करू शकता. आणि आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघतायत तेही कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या भागात. बाय.